पंचीकरण ग्रंथामध्ये आज पान नंबर आहे 79. बराबर. देहापासून आत्मा भिन्न आहे याविषयी देह व घर यामध्ये असलेल्या सादृश्याचे वर्णन. ठीक आहे. तर विषय हा चालू होता की शिष्याने प्रश्न केला होता श्री गुरूंना की म्हणे मी आत्मा देहाहून कोणत्या रीतीने वेगळा आहे, म्हणजे अशी काहीतरी युक्ती सांगा, उपाय सांगा की जेणेकरून माझ्या लक्षात येईल की देह मी नाही, मी देहाहून वेगळा आहे, असं काही समजावून सांगा, तर कसा मला त्याचा अनुभव येईल, असा प्रश्न केला होता. तर श्री गुरुने सांगितलं तर 2 महत्त्वाच्या युक्ती दिल्या आहेत. पण हे बघ, मनुष्य या जन्मात जे काय भोगतो आहे, तर प्रत्येकजण काय म्हणतो की नाही त्याने मागच्या जन्मात चांगले कर्म केले आहे म्हणून त्याला या जन्मात चांगली गती आहे, किंवा त्याने मागच्या जन्मामध्ये वाईट कर्म केले असतील म्हणून त्याचं वाईट चाललं आहे, असं म्हणतात की नाही लोक, आहे की नाही. बरं, आता सांगा, मागच्या जन्मात जी कर्म केली आहे त्याची फलभोग तो या जन्मात भोगतो, हा अर्थ निघून राहिला. पण मागच्या जन्मामध्ये जे शरीर होतं ते शरीर आता आहे का? नाही, ते शरीर तर तेव्हाच संपलं, नष्ट झालेलं आहे. याचा अर्थ ते शरीर तिथंच सोडलं, त्या शरीराहून वेगळे असणारे आपण पुन्हा आता या शरीराला प्राप्त झालो, अर्थात शरीर म्हणजे आपण नाही आहे. बरं, दुसरी गोष्ट, आता जे आपण कर्म करत आहोत त्याचा फलभोग सुद्धा पुढे भेटणार आहे, कदाचित पुढच्या जन्मात भेटणार आहे. मग जर आपल्याला पुढच्या जन्मात या देहात केलेल्या कर्माचं फल पुढच्या जन्मात जर भेटणार आहे, तर पुढचा जन्म जेव्हा आपल्याला प्राप्त होईल तेव्हा हे शरीर की ज्या शरीराने कर्म केल्या जात आहे ते शरीर पुढच्या जन्मात आहेत का, राहणार आहे का? नाही, ते तर इथंच मरणार आहे. आणि भोगणारा आपण तर पुढच्या शरीरात पण राहणार आहोत. याच्यावरून देखील हे सिद्ध होतं की शरीर म्हणजे आपलं स्वरूप नाही आहे, शरीराहून आपण वेगळे आहोत. मग आपण नेमके कोण आहोत? मग करता भोगता आपण आहोत का? तर वस्तुतः करता भोगता हे सुद्धा आपलं स्वरूप नाही आहे. जसं या स्थूल देहाचे धर्म, ब्राह्मणत्व, क्षत्रियत्व, काळापणा, गोरापणा, जाती वगैरे जसे आत्मा आपल्याच ठिकाणी काही लागू होत नाही, तसंच एक सूक्ष्म शरीर आहे ज्याला आपण 17 तत्वाचं म्हणतो, त्यात अंतःकरणही आहे. मग कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म, जसं काळा गोरापण हे धर्म स्थूल देहाचे आहे, त्याचा आपला काही संबंध नाही, ते धर्म आपले नाहीत. त्याप्रमाणे कर्तापणा भोक्तापणा म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्व, सुखीपणा दुःखीपणा हे सुद्धा सर्व धर्म कुणाचे आहेत? अंतःकरणाचे आहेत, सूक्ष्म शरीराचे आहेत. मग जसे स्थूल शरीराच्या धर्माबरोबर आपला काही संबंध नाही, त्याप्रमाणे सूक्ष्म शरीराचे जे धर्म त्यांच्याबरोबर सुद्धा आपला काहीही संबंध नाही. मग हे जे 3 शरीर सांगितले जातात, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, या तिघांचाही आपण काय आहोत? द्रष्टा आहोत, साक्षी आहोत, चैतन्य आहोत, सच्चित आनंद हे आपलं स्वरूप आहे, आपण याहून वेगळं आहोत. अशी प्रक्रिया श्री गुरूंनी शिष्याला सांगितली आणि सांगितलं की देह म्हणजे तू नाही. आणखीन एक गोष्ट त्याला सांगितली की काय, की ज्याप्रमाणे आपण घर वगैरे शेती वगैरे असेल तर माझं म्हणतो, माझं घर माझी शेती, तर ज्या वस्तूला आपण माझं म्हणतो ती वस्तू म्हणजे आपलं स्वरूप आहे का? नाही, बरोबर आहे की नाही. घर माझं आहे याचा अर्थ घर म्हणजे आपण आहोत का? नाही, आपण घराहून वेगळे आहोत. त्याप्रमाणे या स्थूल देहाला देखील आपण म्हणतो, काय म्हणतो की माझा देह, माझं शरीर, माझा पाय, माझं हात, असं म्हणतो की नाही. याच्यावरून देखील हे सिद्ध होतं की देह मी नाही. ज्याच्याविषयी माझी मम अशी बुद्धी उत्पन्न होते ते आपलं स्वरूप नसतं. कळलं? मग आता देह आपण नाही, देहाहून आपण वेगळे आहोत, हीच गोष्ट पटवून देण्याकरिता एक दृष्टांत देतात श्री गुरु. दृष्टांत म्हणजे सादृश्य दाखवतात की देह आणि घर, तर घराविषयी ममत्व बुद्धी आहे म्हणून घर म्हणजे आपण नाही, तसं देहाविषयी सुद्धा ममत्व बुद्धी आहे, माझीपणाची बुद्धी आहे म्हणून देह सुद्धा आपण नाही आहे. ही एक गोष्ट झाली ममत्वाला घेऊन, माझेपणाला घेऊन.
आता घर आणि हे स्थूल शरीर याच्यात काय काय सादृश्य आहे ही गोष्ट स्पष्ट करून सांगतात श्री गुरु. पंक्ती पहा. देहापासून आत्मा भिन्न आहे याविषयी देह व घर यामध्ये असलेल्या सादृश्याचे वर्णन. बघा, जसे घर म्हटले की त्यात अनेक गोष्टी आल्या. घर एकच वस्तूचं बनलेलं असतं का? नाही, अनेक वस्तू मिळून घर तयार झालेलं असतं. काय काय असतं तर जसं आजच्या परिभाषेमध्ये विटा, दगड, सिमेंट, पत्र, आहे की नाही, वाळू, खडी हे सर्व लागतं. त्याप्रमाणे जुन्या पद्धतीची जी घरं होते त्यांना सिमेंट वगैरे काही वापरलं जात नसायचं. सिमेंट नव्हतंच त्या काळामध्ये. मातीची घरं असायची आणि लाकडांचा प्रयोग व्हायचा. मग ते लाकडांना सुद्धा वेगवेगळे नावं असायचे. खांब, उभं लाकूड असलं की त्याला खांब म्हणतात, आडवा असलो की त्याला आडं म्हणतात. पुन्हा मधले जे पार्ट असतात त्यांना तुळी वगैरे, तुळ्या अशी नावं असायचे. मग बघा आता वासे वगैरे. बघा पण जसे घर म्हटले की त्यात तुळ्या, खांबले म्हणजे खांब, आढे, आडवे लाकडं, छपराची 2 पाखी असतात. आपण सप्पर बांधतो की नाही, जसं जसं हे असतं काय शेड, शेडाला पण 2 पाख्या असतात ना पत्र्याचं, तसं सप्पर म्हटलं तर 2 पाख्या असतात. तसेच खांब, खिडक्या, आणखीन काय काय असतं घराला? खांब असतात, खिडक्या असतात, बरोबर, दारे असतात, दरवाजे असतात, विटा, दगड आणि चुन्याने गिलावा केलेल्या भिंती असतात. त्या काळात चुन्याचा प्रयोग केला जायचा, आहे की नाही. चुना म्हणजे अशी चुनखडीचे दगड भेटतात काही काही भागात, ते आणायचे आणि त्याला बैलाच्या पाठी लावून असं ते लोखंडाचं किंवा दगडाचा एक जो जाता असायचा, असं दगड मोठा गोल फिरणारा, त्याच्यावर तो फिरवायचा, त्याचं चूर्ण करायचं. त्याच्यामध्ये आणखीन मग गूळ वगैरे काय काय आणखीन वेगवेगळे पदार्थ टाकायचे आणि ते पेस्ट तयार व्हायचं. आणि त्या 2 दगडाच्या मध्ये ते जर टाकलं ते इतकं पक्क व्हायचं की 1000 वर्ष टिकायचं, आहे की नाही. आजही काही घरं तुम्हाला सापडतील ज्या चुना प्रयोग केला आहे. किल्ले हे सारे चुनाच प्रयोग करून केले आहे. अजूनही त्या इमारती आहेत, कळलं. आणि सिमेंट काय आहे, त्याला काही फारसं आयुष्य नाही आहे. 60, 70, 100 वर्ष सांगतात, पण वाटत नाही 100 वर्ष टिकेल. 60, 70, 80 वर्षाच्या आत घरं काय होतात, सिमेंटाची जीर्ण होतात, कळलं की नाही. तर चला, तर चुना म्हटला इथं. तर दारे असतात, विटा, दगड आणि चुन्याने गिलावा केलेल्या भिंती असतात. गिलावा म्हणजे लेप, जसं आपण प्लास्टर आपण जसं आजच्या भाषेत म्हणतो की नाही, जर सिमेंटने प्लास्टर करतो ना, तसं काय करायचं, ते पहिले चुन्याने गिलावा करायचे, म्हणजे वरून त्याला लेप द्यायचे, जमिनीला पण गिलावा करायचे. चुन्याने गिलावा केलेल्या भिंती असतात. त्यावर पांढरा, काळा, तांबडा इत्यादी रंग दिलेले असतात. आपल्या आवडीनुसार रंग दिलेले असतात. काळा, पांढरा, तांबडा, हिरवा, निळा जो असेल तो. धाब्याचे छप्पर असेल, धाब म्हणजे वर लाकडं त्याच्यावर माती टाकलेली असेल तर त्याला म्हणतात धाब्याचं घर, बरोबर आहे की नाही. धाब्याचे छप्पर असेल तर, छप्पर म्हणजे छत, धाब्याचं जर छत असेल तर त्यावर गवत उगवलेले असते. पाहिलं असेल तुम्ही पावसाळ्यामध्ये, पाऊस पडला की धाब्यावर मातीचे घरं असले तर त्यावर काय उगतं, गवत उगतं. मग काही दिवसांनी ते काय करतात, घरचे मालक वर जाऊन ते गवत काढून टाकतात, पुन्हा उगतं, पुन्हा काढतात. ठीक, गवत उगवलेले असते. अशा घरात राहणारा मनुष्य घरच नसून अशा घरात जो राहतो तो मनुष्य म्हणजे घरच आहे का? नाही, घर वेगळं आणि राहणारा वेगळा. अशा घरात राहणारा मनुष्य घरच नसून घराहून वेगळा असतो आणि तो स्वतः मी घरच आहे असे कधीही म्हणत नाही. स्वप्नात सुद्धा त्याला असं वाटत नाही काय की मी घर आहे म्हणून, बरोबर. त्याचप्रमाणे हा झाला आता दृष्ट घराच्या बाबतीतली चर्चा. आता पहा, त्याचप्रमाणे हा देहही एक घर आहे. आपल्याला दिसणारा हा 3.5 हाताचा स्थूल देह हा सुद्धा काय एक प्रकारचं घरच आहे. कसं साम्यता आहे दोन्हीची सांगतात पहा. त्याचप्रमाणे हा देहही एक घर आहे. पाठीचा कणा हे त्याचे वाशाचे आडे आहे की नाही, मुख्य आडं. जसं आपण सप्पर बनवताना ह्या मेढीवरून त्या मेढीवर मुख्य वासा असतं की नाही, किंवा घर जरी असतं माळाचं तरी मुख्य एक आडा असतो, त्याच्यावर बाकीचे सपोर्ट दुसऱ्या आडे असतात. तर आपल्या पाठीचा जो कणा आहे की नाही, हे काय झालं, मुख्य आडं घराचं. पाठीचा कणा हे त्याचे वाशाचे आडे आहे की नाही. वाशे कोणते हो, तर बरगाड्या, त्याच्या छपराची पाखी आहे. 2 बरगाड्या, हे काय झालं, 2 पाखी आहे की नाही. आणि त्या फासोळ्या काय झाली,
वाशे, बरोबर पाहिले कधी? चला. बरगड्या त्याच्या छपराची पाखी आहेत. हात पाय इत्यादी त्याचे खांब आहेत. आहे या शरीराचे खांब, शरीररूपी घराचे खांब कोण? हात आणि पाय. हाडे, हाडकं, मांस वगैरे त्यातल्या विटा आहेत. बरोबर, हाडकं मांस हे सर्व काय आहे? विटा आहेत. आणि झालं ना. हाडे मांस वगैरे त्यातल्या विटा, दगड, किलावा इत्यादी आहेत. बरोबर. जसे घराला पांढरा काळा तांबडा रंग असतात तसे या देहाच्याही चामडीवर निरनिराळे रंग असतात. फक्त इथे एवढंच आहे की ज्याला जो रंग आवडतो तो दिला जात नाही. आवडतो गोरा मिळतो काळा, आणि एखाद्याला काळा आवडतो त्याला मिळतो घरा. कळलं की नाही? कर्मानुसार ना. चला. तसे या देहाच्या चामडीवर निरनिराळे रंग असतात. बरोबर. डोळा, खिडक्या कोणत्या आहे? म्हणा आता या देहरूपी घराच्या खिडक्या किती खिडक्या माहिती आहे? 9 खिडक्या आहे. कळलं? हा. डोळे, कान, नाक, तोंड इत्यादी इंद्रिय त्यातल्या खिडक्या आहेत. बरोबर. इकडे घरावर गवत उगवते, उगतं की नाही गवत? हा. तर तिकडे देहावर केस असतात. केस हेच काय आहे? गवत आहे. खूप वाढले मग काय करतो घराचा मालक? त्याला कापून टाकतो. आहे की नाही? पुन्हा ते येतात, पुन्हा कापावे लागतात. आहे की नाही? चला. तर अशा देहरूपी घराचा द्रष्टा जो तू आत्मा, तो तू देहच नाहीस. सांगितलं श्रीगुरु सांगतायत शिष्याला की तर असा हा जो देह, तर देहरूप घराचा जो द्रष्टा, तर या देहाचा आपण काय आहोत? द्रष्टा आहोत, पाहणारे आहोत. आणि देह काय आहे मग? दृश्य. आणि दृश्याहून द्रष्टा हा कसा असतो? वेगळा असतो. अशा देहरूपी घराचा द्रष्टा जो तू आत्मा, आत्मा हा काय आहे? द्रष्टा आहे, आणि तेच आपलं स्वरूप आहे. तू आत्मा, तो तू देह नाहीस. म्हणजे आत्मा म्हणजे देह नाही, देह म्हणजे आत्मा नाही. देह वेगळी गोष्ट आहे, आत्मा वेगळी गोष्ट आहे. देह अनात्मा आहे आणि आत्मा आत्मा आहे. कळलं? आत्मा चेतन आहे, देह जड आहे. आत्मा अविकारी आहे, देह विकारी आहे. कळलं? तर देहापासून वेगळा आहे. यासाठी वरील विचारसरणी ध्यानात धरून ठेवली असता काय निश्चित होईल? मग आपण देहच आहो अशा प्रकारचा अभिमान नसतो. ठीक आहे. शिष्याने प्रश्न केला होता की नाही, मी देह आहे असा माझा जो अभिमान तो नष्ट व्हावा याकरिता काय करावं हा विचार सांगितला. याचा वारंवार जर विचार केला तर मी देह आहे हा जो जीवाच्या ठिकाणी असलेला अनादि काळाचा अभिमान तो नष्ट होतो. आपण देहच आहो अशा प्रकारचा अभिमान नष्ट होतो. या वाचून अन्य कोणत्याही उपायाने तो नष्ट होईल असे नाही. समजा हा विचार सोडून विचारा वाचून अन्य कितीही प्रयत्न केला काय ते अभिमान नष्ट व्हावा म्हणून नष्ट होणार नाही. कदाचित तुम्ही गेले मेडिकलमध्ये आणि म्हणाले अहो मला गोळ्या द्या. कशाच्या? त्या अभिमान नष्ट होण्याच्या. मिळणार नाही. कोणत्याच पॅथीमध्ये, ॲलिओपॅथी नाही, होमिओपॅथी नाही, आयुर्वेदात नाही, कुठंच भेटणार नाही. कोणतंही यज्ञ यागादिक कर्म केलं त्यानेही काय त्या अभिमान नष्ट होणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल? स्वतःच विचार करावा लागेल. बुद्धीने विचार करावा लागेल की देह मी नाही, मी कोण आहे? मग मी आत्मा आहे. ठीक. या वाचून अन्य कोणत्याही उपायाने तो नष्ट होईल असे नाही. झालं? शिष्य आता पुन्हा शिष्य प्रश्न करतो, महाराज आपण सांगितलेल्या रीतीने म्हणजे पद्धतीने विचार केला असता हा देहच मी नाही असे सिद्ध होते. देह मी नाही ही गोष्ट सिद्ध झाली व ते जाणले असता देहातील अहंता नष्ट होते. म्हणजे देहाविषयी असणारा जो अभिमान, अहंकार म्हणजे देहबुद्धी काय होते? नष्ट होते. तरी पण देह माझा आहे असे समजणे ही जी ममता ती राहतेच. ठीक आहे. फार महत्वाचा प्रश्न आहे. तो म्हणतो मी देह ही बुद्धी नष्ट झाली हो, परंतु माझा देह या म्हणण्यात काय अडचण आहे? जसं घराच्या बाबतीत सुद्धा आपण माझं घर म्हणतो की नाही, तसं माझा देह ही बुद्धी तर राहणारच ना. आणि ती राहावी बी, ती का निवृत्त व्हावी? काय की नाही? जरी मी नसलो तरी माझा तरी आहेच की नाही? कोण म्हणतो? तरी पण देह माझा आहे असे समजणे ही जी ममता, यालाच ममता म्हणतात, ती राहतेच. व हे या आपल्यावरील दृष्टांतावरूनही खरे ठरू
पाहतेच आहे. कारण घराच्या बाबतीत सुद्धा ममत्वाची बुद्धी आहे, माझेपणाची बुद्धी आहे. तसं देहाच्या विषयी सुद्धा माझेपणाची बुद्धी असते. कसे ते सांगतो, स्वतः सांगतो शिष्य. घटास पाहणारा जो मी तो घटच नव्हे हे खरे. बरोबर, घटाला पाहणारा जो मी, तर मी म्हणजे घट आहे का? नाही, घट वेगळी गोष्ट आहे, त्याला पाहणारा मी वेगळी गोष्ट. ही गोष्ट बरोबर. घटास पाहणारा जो मी तो घटच नव्हे हे खरे, तरी पण घट माझा आहे असे म्हणतोच. आपण म्हणतो की नाही, घट काय आहे? माझा आहे. म्हणजे ममत्व बुद्धी राहते. आपण घेतलेल्या घराच्या दृष्टांतावरूनच विचार करूया. घराचा जो दृष्टांत तुम्ही दिला ना महाराजजी, त्याच्यावरून आपण पुन्हा विचार करूया. काय? घरात राहणारा मी घर नाही हे खरे. घरात राहणारा मनुष्य तो स्वतः घर नाही, ही गोष्ट जरी बरोबर आहे, पण घर माझे आहे असे तर मी अवश्य म्हणतो की नाही मनुष्य, माझं घर आहे म्हणून. त्याच न्यायाने म्हणजे याच रीतीने, याच नियमाने देहाचा द्रष्टा जो मी तो देहच नव्हे. देहाचा मी द्रष्टा आहे, त्यामुळे देह मी नाही ही गोष्ट बरोबर, पण देह माझा आहे असे मी हटकून म्हणत असतो. हटकून म्हणजे आपोआप म्हणतो मनुष्य, स्वभावता म्हणतो. घर काय? देह माझा आहे की नाही? आणि ते तसे म्हटले म्हणजे त्यात ममत्व तर स्पष्ट व्यक्त होते. ते ममत्व त्या विचाराने, ज्या विचाराने निवृत्त होईल तो कृपा करून सांगावा लागलं. आणि ते तसे म्हटले म्हणजे त्यात काय निर्माण झालं? देहाविषयी ममत्व. ममत्व म्हणजे माझं अशी बुद्धी जशी घराविषयी आहे तशी देहाविषयी सुद्धा आहे. मग शिष्य म्हणतो, जर ममत्व स्पष्ट आहे आणि ते ममत्व सुद्धा नष्ट व्हावं असं तुमचं म्हणणं आहे. कारण तुम्ही काय सांगितलं वर की बंद कशाला म्हणतात? अहम बुद्धी आणि मम बुद्धी हाच काय आहे? बंद आहे. तर अहम बुद्धीबद्दल मला चांगलं कळालं, परंतु मम बुद्धी ही तर राहूच राहिली. मग ती कशी निवृत्त होईल याचा हा विचार मला कृपा करून सांगा असं शिष्य म्हणतो. ते ममत्व ज्या विचाराने निवृत्त होईल तो विचार कृपा करून सांगावा. लक्षात आलं? चला आता श्री गुरु उत्तर देतात शिष्याला. बा शिष्या, तू देह नव्हेस हे जितके खरे आहे तितकेच देह तुझा नव्हे हेही खरे आहे. देह तू आहे का? नाही. हे जसं खरं आहे की नाही, पटलं ना तुला की देह मी नाही म्हणून, तसं देह तुझा सुद्धा नाही. सोपं गणित आहे, सरळ गणित आहे. बघा, जर समजा देह माझा असता, आपला असता, तर मागच्या जन्मातला देह आपण तिथंच सोडून आलो नसतो. सोडून आलो की नाही? आणि आपली वस्तू कोणी सोडतं का? समजा आता इथून आपल्याला जायचं काम पडलं, समजा सारा अध्ययन झालं आणि जायचं आहे की नाही, तुझी पेटी, तुझे कपडे, तुझे ग्रंथ ज्यांना तू माझं म्हणतो, ती इथं सोडून जाशील की घेऊन जाशील? घेऊन जाईल. ज्याला आपण माझं म्हणतो त्याला आपण घेऊन जातो की नाही? तसं देह जर खरोखर माझा असता, आहे की नाही, माझा भ्रमाने म्हणतोय आपण देहाला, माझा नाही येतो. जर खरोखर माझा असता तर मागच्या देहाला घेऊन आपण या जन्मात आलो असतो. पण आलो आहे का? नाही. बरं, हा जो देह वर्तमान काळातला, याला घेऊन आपण पुढच्या जन्मात जाणार आहे का? नाही, इथंच सोडणार आहे. याचा अर्थ देह माझा सुद्धा नाही. माझा वाटतो तो भ्रमाने. मग पुन्हा प्रश्न, देह जर माझा नाही तर देह आहे कुणाचा? पंचमहाभूताचा आहे. कसं सांगतायत सर्व श्री गुरु. बा शिष्या, तू देह नव्हेस हे जितके खरे आहे तितकेच देह तुझा नव्हे हेही खरे आहे. कारण देह आहे पंचमहाभूताचा. देह कोणाचा आहे? पंचमहाभूताचा आहे. असे असूनही तो आपलाच आहे असे जे तू म्हणतोस ते केवळ अज्ञानाने म्हणतोय. तुला ज्ञान नाही की पंचमहाभूताचा देह आहे म्हणून. ज्ञान नसल्यामुळं तू देहाला काय म्हणतो? माझा म्हणतो. जरी घट पृथ्वीचा आहे, बघा आता घट वस्तुतः माझा आहे का पृथ्वीचा आहे? पृथ्वीचा आहे. पण मनुष्य भ्रमाने किंवा अज्ञानाने काय म्हणतो? माझा म्हणतो. त्याचप्रमाणे देह हा पंचमहाभूताचा आहे, माझा नाही, पण भ्रमाने आपण माझा असं म्हणतो. तो आपलाच आहे असे जे तू म्हणतोस ते केवळ अज्ञानाने. जरी घट पृथ्वीचा आहे तरी तो आपलाच आहे असे म्हणतोस, बरोबर? किंवा घर कुणाचं आहे? आपण बांधलेलं घर माझं आहे का? नाही. कुणाचं आहे? दगडाचं, मातीचं, विटाचं घर आहे. पंक्ती दिली बघा पुढे. किंवा घर हे दगड, लाकूड,
सुना इत्यादिकांचे असून तू भ्रमाने ते आपलेच आहे असे जसे म्हणतोस तद्वत, बरोबर आहे की नाही? त्याप्रमाणे, तद्वत म्हणजे त्याप्रमाणे, ज्याप्रमाणे घर दगडाचं, विटाचं, चुन्याचं वगैरे वगैरे लाकडांचं अनेक पदार्थाचं आहे, तरी पण मनुष्य भ्रमाने किंवा अज्ञानाने त्या घराला काय म्हणतो? माझं. त्याचप्रमाणे देह हा पंचमहाभूताचा आहे, पण पंचमहाभूतात असून सुद्धा या देहाला आपण पंचमहाभूताचं न म्हणता काय म्हणतो? माझं म्हणतो. ते अज्ञान आहे. तद्वतच हाड, मांस सापडलं का? काय काय देहामध्ये? हाड, हाडकं आहे, मांस आहे, त्वचा आहे, शिरा, शिरा म्हणजे नाड्या आहे की नाही? शिरा, नाडी, नाडी पण आलाय पुढं. शिरा म्हणजे मुख्य शिरा, सुषुम्ना आहे की नाही? इडा, पिंगळा वगैरे शिरा असतात की नाही? असं घ्यायचं. सूर्यनाडी, चंद्रनाडी ज्याला म्हणल्या जातात. शिरा, पुन्हा नाड्या, छोट्या छोट्या धमनिया, नाड्या, रक्त इत्यादिकांनी बनलेला देह पंचमहाभूताचा असून तू आपलाच म्हणतोस, ही तुझी निव्वळ चूक आहे. निव्वळ चूक आहे म्हणजे 100% चूक आहे की नाही? हे थोडं सुद्धा खरेपणा नाही आहे. कारण ते कोणाचं आहे? पंचमहाभूताचं आहे. समजतो कोणाचा? आपण, माझा, आपलं समजतो आहे. बघा, चामडी इत्यादी अपवित्र पदार्थ माझे आहेत असे उत्तम जातीतला मनुष्य तर कधीही म्हणणार नाही. म्हणाल का? नाही. समजा उदाहरणार्थ एखादा मनुष्य आहे आणि एक पिशवी भरून कोणतरी थैली भरून आला किंवा त्याच्या घरात कुठेतरी कोपऱ्यात नेऊन ठेवली किंवा दिली त्याच्यावर, आणि त्या थैलीत काय भरले माहिती का? आहे की नाही? मांस, हाडकं, अशी बैल वगैरे ढोरं मेले होते. एखाद्याने काय केलं? सारं भरलं, मांस, हाडकं, आणखीन ते सारे पार्ट आहे की नाही, हे सारं भरलं आणि त्या पिशवीत भरलं. आणि हो, ही पिशवी घ्या म्हणे. काय तिच्यात? नाही, पुढे जाऊन बघा म्हणे. आता मला काय बघायचं, आम्ही पॅक करून ठेवले, पुढे जाऊन बघा. दिली त्याला वाटलं काहीतरी असं. तो गेला पुढे, तो माणूस देणारा निघून गेला. त्याने हळूच चेन उघडून पाहिली तर त्यात त्याला काय दिसलं? मांस, हाडकं, हे सारे खराब चामडं, केस, हे सारे दुर्गंधयुक्त पदार्थ. त्याने मग ती पुन्हा चेन बंद केली आणि आपल्या घरी जाऊन त्याने त्या काय म्हणतात त्याला, त्या फ्रीजमध्ये किंवा लॉकरमध्ये ठेवली ती पिशवी. असं होईल का? नाही. काय करेल तो? तिथंच फेकून देईल. ती चेन सुद्धा लावणार नाही. अरे काय मूर्ख, कुठे जाताना भेटला पाहिजे, दोन टाकून देतो असं म्हणत, आणि ती फेकून देईल पिशवी. कळलं की नाही? जसं चामड्याने, मांसाने, हाडाने भरलेली, घाणेने भरलेली पिशवी वरून जरी चांगली दिसत असली तरी खोलल्यानंतर किंवा लक्षात आल्यानंतर तिला आपण कधीच स्वप्नात सुद्धा आपली म्हणू शकत नाही. मग आता ही जी प्रकारची काय, एक प्रकारची थैलीच आहे ना. स्थूल देह म्हणजे काय? एक प्रकारची मोठी पॅक बंद पिशवीच आहे की खोळ. त्याच्यामध्ये सर्व काय भरलेलं आहे? हाड, मांस, रक्त, मूत्र, विष्ठा हेच आहे की नाही? आणि असं असताना सुद्धा त्या घाणेरड्या वस्तूला कोणी आपलं म्हणतं का? पण तरी आपण आपलं म्हणतो. मग ही चूक का? बरोबर चूक आहे का? बरोबर आहे म्हणणं? 100% चूक आहे, निव्वळ चूक आहे. कळलं? तेच दिलं इथं. चामडी इत्यादी अपवित्र पदार्थ माझे आहेत असे उत्तम जातीतला मनुष्य तरी कधीही म्हणणार नाही. आहे की नाही? उत्तम जातीतला शब्द वापरलाय बघा इथं मुद्दाम, कारण ग्रंथ बराच जुना आहे. आणि जुन्या काळात जे नीच जातीचे लोक होते ना, ते काय करायचे? असे ढोरं वगैरे जरी मेले तर त्यांचं ते चामडं, त्यांचं मांस काढून आणायचे, खायचे. आहे की नाही? म्हणून कदाचित ते लोक अशा पिशवीला म्हणू बी शकतात माझं आहे म्हणून. ते भांडणही करू शकतात एकमेकाबरोबर, बरोबर? जास्त घेतलं नाही, माझं कमी आलं. आहे की नाही? पण उत्तम जातीतला मनुष्य असं कधी म्हणणार नाही. असं लागलं. चला, चामडी इत्यादी अपवित्र पदार्थ माझे आहेत असे उत्तम जातीतला मनुष्य तर कधीही म्हणणार नाही. असे असून तू अशा हाडा चामड्यांच्या देहाला भ्रमाने आपला आपला असे म्हणतोस. कोण बोलताय? श्रीगुरु म्हणताय शिष्याला की हाडा चामड्याच्या देहाला तू काय म्हणतो? आपला आहे, माझा आहे, माझा आहे, माझा आहे असं म्हणतो. स्वतःच्या देहाला तर म्हणतो, पण दुसऱ्याच्या देहाला सुद्धा भ्रमाने माणूस काय म्हणतो? माझा 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 म्हणतो. बायको नवऱ्याच्या शरीराला म्हणते माझंच आहे, नवरा बायकोच्या शरीराला काय म्हणतो? माझंच आहे. ते आईबाप मुलाच्या शरीराला काय म्हणतात? नाही, हे आमचंच आहे. कळलं की नाही? असं. आणि अशा हाडा चामड्याच्या देहाला भ्रमाने आपला आपला असे म्हणतोस आणि देहच आपण असेही मानतोस. देहाला मी मानतोस, आपण आपलं आहे की नाही?
हेच तुझ्या बंधनाचे कारण आहे. बंधनाला कारण कोण? मग देहाविषयी असणारी बुद्धी. कोणती? मी आणि माझेपणाची बुद्धी. देह संबंधी यावत पदार्थ, व्यक्ती, वस्तू सर्व जिथं जिथं मी आणि माझी बुद्धी आहे हेच काय आहे? बंधन आहे, बंधनाचे कारण आहे. अरे उघड उघड, परक्या म्हणजे पंचमहाभूताचा जो देह, परक्यांचा देह आहे, दुसऱ्यांचा आहे, म्हणजे पंचमहाभूताचा आहे. पंचमहाभूतांचा जो देह त्याला तू आपला समजतोस, तर निसंशय म्हणजे संशय, बिलकुल एक संशय घ्यायची गरज नाही आहे, निसंशय ती पंचमहाभूते तुला दुःख देतील. कळलं की नाही? कारण दुसऱ्याची वस्तू जर आपण आपली म्हटलं तर दुसरा व्यक्ती काय फटकाच देईल, दुःखच देईल. कळलं की नाही? निसंशय ती पंचमहाभूते तुला दुःख देतील. उदाहरण देऊन सांगतात, या लोकात वर्तमान काळात व्यवहारामध्ये एक कश्चित खोट्या कल्पित भूतांच्याही भयाने जर मनुष्यास दुःखे भोगावी लागतात. कळलं की नाही? खोटं भूत, भूत म्हणजे काही खरी गोष्ट नाही आहे की नाही? भूत प्रेत पिशाचे म्हणतात ना, हे सर्व काय कल्पना मात्र आहे, ही सर्व मानसिक आजार आहे. भूतभीत काही नसतं, कल्पना मात्र आहे. कळलं की नाही? जर असतं तर त्याने प्रगट व्हावं, होतं का? नाही होत, कल्पना होई सारी. किती कल्पना, इतकी कल्पना लोकांना पक्की बसलेली आहे की ती त्यांच्या डोक्यातून निघता निघत नाही. आहे की नाही? बळजबरी म्हणतात मला भूत लागलं. कशाचं भूत लागलं? तुझ्या मनाने कल्पना काढली. आहे की नाही? आणि कल्पनेचं भूत म्हणजे कसं? पोटात गेलेल्या सरड्यासारखं. सरड्या बिड्या काही पोटात गेलेला नसतो, पण भ्रम झालाय माझ्या पोट्यात सरड्या. मग कितीही दवाखाने केले तरी तो काही बरा होत नाही. मग एखादा हुशार कोणी डॉक्टर असतो, आहे की नाही, मानस रोग तज्ञ, तोच फक्त त्याच्या पोटातला काय काढतो? सरड्या. तो म्हणतो अरे कुठे गेला सरड्या, दाखव बरं, चल ती जागा. मग हा जातो डबा घेऊन बाहेर दिशेला, मोकळ्या रानात संडासला. इथं बसलो होतो म्हणजे मी संडासला, आणि मी बसलो होतो आणि तो पुढून आला आणि माझ्या पायाच्या मधून मध्ये घुसला. मग नंतर बघितलं माग मी, तर तो दिसलाच नाही. मग नक्कीच तो माझ्या पोटात गेला. आणि मी जी काही भाकर अन्न खातो ना, ती मला पचतच नाही, मला लागतच नाही अंगाला. तो सारा सरड्या खाऊन टाकतो. म्हणून माझं 60 किलोचं वजन 40 किलोवर आलं. असं तो मनुष्य म्हणतो, ज्याला ज्याच्या पोटात काय गेलाय? सरड्या गेलाय. आणि सरड्या कुठे गेला होता? जमीन फाटलेली होती. उन्हाळा दिवस होता, जमीन फाटलेली होती. काय झालं? जमीन उद्वागलेली होती, फाटलेली होती ना, उन्हाळ्या दिवसामध्ये फाटते की नाही? आणि तो सरड्या बिचारा तो संडासला बसला असताना दोन्ही पायाच्या पुढून आला, दोन्ही पायाच्या मधून मागं घुसला आणि घाबरला तो. कोण? सरड्या. आणि गेला कुठं? त्या बेडीमध्ये गेला. जमीन फाटली होती, लपला तो. आणि याला वाटलं कुठंच दिसत नाही. माझ्या आणि घरी येईपर्यंत फना फना ताप आली ना गाड्याला. आता कसं होईल? तो इकडे घुमू राहिला, इकडे फिरू राहिला, आता वर येऊ राहिला बरं की इकडं पोटातले पोट त्याला असं जाणवायला ताप आली. डॉक्टरने गोळ्या दिल्या, इंजेक्शन दिले, बरंच व्हायला तयार नाही. 6 महिने झाले, हजारो डॉक्टर पाहिले, लाखो रुपये खर्च केले, बरं व्हायला तयार नाही. शेवटी गेला कोणाकडे? मानस रोग तज्ञ असतात ना त्यांच्याकडे. तिला हुशार असतात. त्यांनी सारी कहाणी विचारून घेतली, काय काय झालं, कसं झालं. आणि मग अरे असे तुम्ही लई लोकांच्या पोटातले सरडे काढलेले, तुझं तर काहीच नाही त्या मानना नाही, आत्ता काढतो. पण म्हणे असा नियम त्याचा वाला, जिथं ज्या जागेवर तो घुसला होता ना तुझ्या पोटात, तिथं जाऊन काढावा लागतो आणि तशा स्थितीत काढावा लागतो. त्या डॉक्टरनी बिचाऱ्याला तिथं आणलं पुन्हा. कळलं की नाही? त्या शेतावर. आता शहरातला माणूस होता तो अगोदर, आणि आला होता सहज कोरोनाच्या भीतीने खेडेगावात सासूरवाडीला. आणि मग तिथं असं झालं त्याला. मग पुन्हा तिथं आला, त्या जमिनीत गेला, संडासला त्याला बसवलं आणि म्हणे बघ पुढं बघायचं, मागं बघायचं नाही. आहे की नाही? नाही तर मग तो निघणार नाही म्हणे सरड्या, लय बेकार येतो सरड्या. आणि त्या डॉक्टरने काय केलं तर मागून गेला त्याच्यावाल्या, आणि तू पुढं बघ म्हणे, मी मागून सरड्या काढतो त्या पोटातून. संडासला बसलाय तो मनुष्य. आणि हळूच एक पिशवी मध्ये त्याने सरड्याचा धरून आणला होता. कोणी? डॉक्टरने. आहे की नाही? त्या डॉक्टरने आणला, डबीचं झाकण उघडलं
आणि पाठीमागून अशी सोडली आणि तो सरड्या घाबरला होता ना, दोन्ही पायाच्या मधून पुढं पळाला त्याच्या. त्याचं डबं होतं ते सुद्धा पालथं गेलं त्या सरड्या. घाबरला होता. आणि सरड्या त्याला दिसल्याबरोबर नाचायलाच लागला तो, निघाला 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 काय. आणि घरी आल्यानंतर एक गोळीही न घेता पूर्ण बरा झाला आणि 2 महिन्यात त्याचं वजन पुन्हा 60 किलो झालं. असे असतात ते भूत. आता कल्पना करा, उन्हाळ्यातल्या दिवसाची गोष्ट, गेल्या वर्षीची. ज्या महात्म्याला ती आजी दिसली, ती जर 1 मिनिट बोलत नव्हती, ती आजी 1 मिनिट आवाज देत नव्हती, ती बेशुद्ध होणार होती, आरडणारी पारीतपर्यंत आवाज आपल्याला आला. आणि ते जर बेशुद्ध झाले असते तर आपलं दवाखान्यात न्यावं लागलं असतं, 3-4 दिवस कोमात राहिले असते आणि नंतर समजा कोमातून बाहेर आले असते. आणि नंतर त्यांना लाख लोकांनी जरी सांगितलं असतं ती ढाकणी आजी होती, तरी पटलं नसतं. काय तुम्ही काही सांगता राव, माझ्या डोळ्यांनी मी प्रत्यक्ष पाहिलं, असं काय म्हणतात, भूत होतं, महाकाली भूत होतं म्हणून. सांगायचं तात्पर्य कल्पना मात्र आहे, भूतभीत काही नाही जगात. उदाहरण याच्यासाठी आलंय की कल्पित भूत सुद्धा माणसाला त्रास देतात, जसं कल्पित कोरोना त्रास देऊ राहिला. कल्पना म्हणजे कोरोना अजिबात नाहीच, एक सर्दीलाच नाव दिलंय कोरोना, परंतु तो 1000 माणसं मरू राहिली, हे काय खोटं आहे का? का बरं? वातावरण असं बनवलं आहे, अशी त्याची दहशत बनवली आहे मीडियाने आणि ते डॉक्टर लोकांनी, ते वातावरण की त्याच्यामुळे पॉझिटिव्ह म्हटल्याबरोबर 90% माणूस तिथेच गळतो, आहे की नाही. आणि एकदा माणसाने म्हणजे शरीराचं हे झालं ना, तर शरीर मग साथ देत नाही, त्याची प्रतिकारशक्ती लगेच समाप्त होते. मग तुम्ही किती गोळ्या घ्या आणि त्यात पुन्हा 1-1 आंजूळ गोळ्या खावा लागतात तिथे 14 दिवस, 18 गोळ्या. एक तर शरीर साथ देईना आणि त्या गोळ्याची पावर मग कमजोर होत जातो, मग मनुष्य म्हणतात कमजोरी आली. आणि तेवढ्यात वाचला तर ठीक आहे, अजून त्याने मनावर घेतला तर तद्धाम परमम मेला विचारे कशाने? भ्रमाने. आणि जा चाललं कोणावर? कोरोनावर. कदाचित तो कोरोनावर स्वर्गात एकटा बसून रडत असेल, काय काय मी पाप केलं की मी एकही माणूस मारला नाही आणि सारा आरोप येऊ राहिला कुणावर? असं तो म्हणत असेल. कळलं की नाही? जाऊ द्या, हे सारं भ्रम आहे. कळलं? तर इथं उदाहरण आलंय म्हणून सांगितलं बरं का. या लोकात कश्चित खोट्या कल्पित भूताच्याही भयाने जर मनुष्यास दुःखे भोगावी लागतात, तर मग ही तर पंचमहाभूते आहे की नाही, आणि त्यांचा म्हणून सर्वत्र गाजलेला जो देह, त्यावर तू जर ममता केलीस तर ती भूते तुला मोकळा कसा सोडून देतील? कारण ती भूत काय विचार करणार, ते आमचा देह आहे आणि आमचा असून हे काय, हा काय म्हणतोय माझा आहे. आणि मग ते भूत काय देणार? आपल्याला त्रास देणार. दुसऱ्याच्या वस्तूला माझं म्हणण्याचा प्रयत्न ज्याने केला त्याला काय झालाय आतापर्यंत? त्रासच झालाय. रावण सारं राज्य गेलं महाराज, आहे की नाही. लंका होती सोन्याची, सारी समाप्त झाली, राज्य संपलं. का? दुसऱ्याच्या वस्तूला माझं म्हणण्याचा प्रयत्न केला, आहे ना. आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तर एखाद्याच्या दुसऱ्याच्या वस्तू नुसतं माझं म्हणून पहा बरं काय होतं. कळलं की नाही? दूर कशाला? आऊत आणताना तुमचा नुसता थोडासा अर्धा आऊत दुसऱ्याच्या बांधाला नुसतं थोडंच घसून जास्त कोरले गेलं तर संध्याकाळी भांडणं सुरू होतात की माझा बांध तू कोरलाच कस काय. कळलं की नाही? सांगायचं तात्पर्य दुसऱ्याच्या वस्तूला माझं म्हटलं की अत्यंत काय होत असतं? दुःख होत असतं. बरोबर? चला, मग आता हा देह पंचमहाभूताचा आहे, दुसऱ्याचा आहे, त्याला जर आपण आपलं म्हटलं तर ते पंचमहाभूत आपल्याला मोकळं सोडतील का? मग काय करतील? दुःख देतात. चला, आणि त्यांचा म्हणून सर्वत्र गाजलेला हा देह म्हणजे वेद पुराण शास्त्र लोक सुद्धा बोलतात हा देह कोणाचा आहे? पंचमहाभूताचा. म्हणजे प्रसिद्धी आहे ही गोष्ट, या गोष्टीची की देह कुणाचा आहे? पंचमहाभूताचा आहे. चला, तर मग ही तर पंचमहाभूते आणि त्यांचा म्हणून सर्वत्र गाजलेला जो देह, त्यावर तू जर ममता केलीस, प्रेम केलं, माझं म्हटलास, तर ती भूते तुला मोकळा कसा सोडून देतील? कारण व्यवहारात सुद्धा न्याय असा आहे की, नियम असा आहे की दुसऱ्याच्या वस्तूवर ममत्व केल्याने कोणीही सुखी तर होऊ शकत नाही, पण उलट दुःखी मात्र होतो. ठीक आहे, यावर तुला एक दृष्टांत सांगतो, तो ऐक. कसा दुःखी होतो मनुष्य दुसऱ्याच्या वस्तूला माझं म्हटल्यानंतर. दृष्टांत देतात. परक्या वस्तूवर ममत्व केल्याने बंधन उत्पन्न होते, याविषयी दृष्टांत.
दुसऱ्यांच्या वस्तूवर जर ममत्व केलं म्हणजे माझेपणाची बुद्धी केली तर बंधन उत्पन्न होतं आणि कसा त्रास होतो, दुःख होतं हे सांगतात. कोणी एक मातब्बर गृहस्थ होता, बरोबर. मातब्बर म्हणजे धनवान. मातब्बर शब्दार्थ काय? धनवान किंवा सन्माननीय मोठा मनुष्य. कोणी एक मातब्बर गृहस्थ होता म्हणजे कोणी मनुष्य होता, बरं का. त्याला आपण एक दिवस त्याला काय वाटलं की आता एवढा पैसा गडगंज पडलेला आहे आपल्याकडे, काहीतरी आपण धार्मिक कृत्य करावं असा त्याच्या मनात शुभ संकल्प आला. बघा पुढं, त्यानं आपण भागवत सप्ताह किंवा हरिकीर्तन किंवा वेद पारायण, यज्ञ, ब्राह्मण भोजन किंवा स्वज्ञाती भोजन आपल्या भाऊबांधाला गावाला जेवण घालावं असं त्याला वाटलं, काहीतरी वाटलं. यापैकी कोणते तरी एखादे जमेल ते धर्मकृत्य करावे, पुण्य उत्पन्न करणारं कर्म धर्मकृत्य करावे अशी इच्छा उत्पन्न झाली. योगायोग कधी दुसऱ्याच्या हातावर पाणी न सोडणारा माणूस आज त्याला ही इच्छा उत्पन्न झाली की आपण काय करावं, काहीतरी धर्मकृत्य करावं. पण त्याची स्वतःची राहण्याची जागा होती फार संकुचित. पण तो जिथं राहायचा ना त्याचं घर, ते अंगण वगैरे किंवा घर सुद्धा काय होतं, जरा छोटं होतं, जुन्या पद्धतीचं, संकुचित. त्यामुळे असे एखादे मोठे नैमित्तिक कृत्य म्हणजे कार्य, नैमित्तिक म्हणजे कोणत्या तरी निमित्ताने, त्यामुळे असे एखादे मोठे नैमित्तिक कृत्य ते होण्यासारखे नव्हते. कुठे? त्याच्या घरी, जागा कमी असल्यामुळे. म्हणून त्याने पंचाच्या ताब्यात असलेल्या अशा एका प्रशस्त महाजनवाडीत ते करण्याचे मनात आणून, मग त्या माणसाने काय विचार केला की आता आपला मोठा कार्यक्रम करायचा, आपलं जागा तरी तर कमी आहे, आपण काय करू, एखाद्या मोठ्या जागेवर करू. महाजनवाडी म्हणजे अनेक महाप्रशस्त किंवा सन्माननीय श्रेष्ठ लोकांच्या राहण्याचं ठिकाण, वाडी, त्याला म्हणायचं महाजनवाडी. दोन शब्द, एक वाडी असते, एक महाजनवाडी, ठीक आहे ना. तर महाजनवाडी म्हणजे सन्माननीय श्रेष्ठ लोकांचं राहण्याचं ठिकाण किंवा अशा लोकांच्या द्वारे ज्या ठिकाणी कार्य केलं जातं अशी मोठी प्रशस्त जागा आहे की नाही. म्हणून त्याने पंचाच्या ताब्यात असलेल्या अशा एका प्रशस्त म्हणजे एकदम ऐस मनाला प्रसन्न करणारी जागा, कळलं, जिथं पाणी भरपूर आहे, लाईट भरपूर आहे, झाडं भरपूर आहे, मोकळं पटांगण भरपूर आहे, अशा ठिकाणी प्रशस्त महाजनवाडीत ते करण्याचे मनात आणून पंचापासून ती वाडी गरजेपुरती थोड्या दिवसांच्या बोलीने मागून त्याने घेतली, समजा, ठीक आहे ना. कोणापासून? पंचापासून. पंच म्हणजे पूर्वीच्या काळातलं न्यायालय. पंच म्हणजे काय? पूर्वीच्या काळातलं एक प्रकारचं न्यायालय. गावागावात असायचं ते. 5 प्रमुख हुशार माणसं, त्यांची कमिटी असायची. काही जरी गावात झगडा झाला, भांडण झालं तर तिथे एक चावडी म्हणून असायचं. चावडी, आताही त्या चावडीच्या जागा म्हणून प्रसिद्ध आहे. ग्रामपंचायत, आता ग्रामपंचायत म्हणतो आपण, चावडी होती पहिली. आणि त्या चावडीच्या ठिकाणी असं सभामंडपासारखं असायचं आणि तिथं ते रोज त्याचा काही ठरलेला टाईम असायचा. ते पंचमंडळी तिथे जाऊन बसतात. मग कुणाची काही तक्रारी असेल तर तिथे येतात आणि त्यांच्या समोर ते मांडतात. आणि मग तिथं लगेच ताबडतोब त्याचा काय करतात, ते निर्णय लावतात, निकाल लावतात. पूर्वीच्या काळात ही पद्धत होती, आहे की नाही. आजकाल तसं नाही. भांडण जातं कुठं? कोर्टात. आणि कोर्टात भांडण एकदा गेलं तर त्याचा काय न्याय नाही मिळत, त्यांना फैसला होतो. आणि तो फैसला सुद्धा कधी होतो? कदाचित या भांडण करणाऱ्या दोघांपैकी एखादा तोपर्यंत मेलेला असतो, लवकर निकालच लागत नाही. असे आजकालचे कोर्ट आहेत, ठीक आहे. चला, तर मग त्या माणसाला असं वाटलं की पंचाच्या ताब्यात सामुदायिक असणारी महाजनवाडी एखादी, त्यांच्याकडून आपण काही बोलीवर काही दिवसापुरती घेऊया भाड्याने वगैरे, आणि तिथं आपण काय करू, आपले धर्मकृत्य करू, असं त्याच्या मनात आलं. पंचापासून ती वाडी गरजेपुरती थोड्या दिवसांच्या बोलीने मागून, मग तीत म्हणजे त्या वाडीमध्ये सहकुटुंब जाऊन राहिला. कारण तिथं मोठं कार्य करायचं म्हणल्यानंतर इतक्या लांबून जाऊन येऊन होणार नाही. मग काही दिवसासाठी तो तिथं राहायला गेला, ठीक आहे. काही दिवस गेल्यानंतर जे धर्मकृत्य म्हणून करण्याच्या उद्देशाने, ध्यान द्या, एक पंक्ती महत्वाची आहे. सिद्धांत सांगताना हे एक आठवलं पाहिजे की कशाबरोबर काय काय जुळवलं म्हणून.
काही दिवस गेल्यानंतर ते जे धर्मकृत्य म्हणून करण्याच्या उद्देशाने तो तेथे गेला होता ते म्हणजे काय धर्मकृत्य लोभादी दुर्गुणांनी त्याच्या मनावर पगडा बसवून विघ्न केल्यामुळे जागच्या जागीच राहून गेले. जागच्या जागीच राहून गेले काय धर्मकृत्य म्हणजे त्याला जे काय धार्मिक कार्य करायचं होतं ते राहिलं, म्हणजे ते करायचं त्याने सोडून दिलं. का बरं की तो तिथं गेला ते त्याच उद्देशाने. पण काही दिवस राहिल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं, समजा आपण जर पूर्ण गावाला जर पंगत देश ठरली तर किती लागेल खर्च बरं. मग त्याने सारा आकडा काढला. 10 क्विंटल साखर, इतकी डाळ, इतकं हे, याच्यात 1-2 लाख रुपये खर्च होतील. जाऊ द्या ना, कुठं पडता फंडामध्ये एखाद्या ब्राह्मणाला जेव्हा घालून झालं काम आहे की नाही. ब्राह्मणाला जेव्हा घालीत नाही तो इतका कंजूस. पण मग तेवढ्यापुरत त्याने मनात समाधान करून घेतलं आणि हळूहळू काम क्रोध लोभ झाला ना त्याला पैशाविषयी, म्हणून ते धर्म कार्य करायचंच त्याने विचार काढून टाकला. ते लोभादी दुर्गुणांनी त्याच्या मनावर पगडा बसवून म्हणजे त्याच्या मनावर काय केला ताबा केला. कोणी लोभादी विकारांनी बसवून विघ्न केल्यामुळे जागच्या जागीच राहून गेलं. धर्म कार्य थांबलं. वाडी पडली चांगली ऐस पैस मोठी दाटी सुंदर आहे की नाही. तेव्हा तेथे राहिल्याने अर्थातच त्यास घरापेक्षा जास्त सुख होऊ लागले. कारण घरामध्ये जरा खूप जागा कमी होती, उठायला बसायला जागा नव्हती आणि इथे येऊन राहिला तर त्याला खूप मनमोकळं वाटायला लागलं. म्हणून तो तेथेच बरेच दिवस राहिला. कुठं त्या वाडीमध्ये. असे काही दिवस गेल्यानंतर वाडीच्या मुख्य पंचाने आपली वाडी आता लवकरच खाली करून द्यावी असा आपल्या मनुष्याबरोबर त्या गृहस्थास निरोप पाठविला. त्या ते पंच लोक किती दिवस त्याच्या ताब्यात ठेवणार, म्हणून त्या पंचांनी एका माणसाला पाठवलं आणि सांगितलं, म्हणजे त्या माणसाला जाऊन सांगा की वाडी आता आमची खाली करून दे. निरोप पाठविला. असे असूनही त्या गृहस्थाने तिकडे बिलकुल लक्ष दिले नाही. तो मनुष्य आला निरोप घेऊन, पण त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही आणि वाडी पण खाली केली नाही. तेव्हा सर्व पंचांनी मिळून त्याला बोलावू बोलवायला पाठवलं आहे की नाही. परंतु तो काही त्या पंचासमोर आला नाही. बघा, त्यावेळी नाना प्रकारचे बहाणे करून म्हणजे नाना प्रकारचे कारण सांगून निमित्त सांगून तो गृहस्थ त्यास भेटण्यास गेला नाही. त्यास पंचांना भेटण्याकरिता गेला नाही. इतकेच नव्हे, पण उलट त्याने त्यास असा निरोप पाठविला. त्या गृहस्थाने त्यास पंचास असा निरोप पाठविला की काय तुम्ही वाडी संबंधाने मला काय म्हणून निरोप पाठवितात बार बार. वाडीचा तुमचा काय संबंध. वाडीत मी राहतो, वाडी माझी, आणि तुम्ही मला ना बार बार निरोप पाठवता की वाडी खाली करण बोलायला पाठवतात. हे काय चालवलं तुमचं. तुम्ही अजिबात निरोप पाठवायचा नाही. आणि आता जर का तुम्ही निरोप पाठवला तर त्याचे हातपाय सोडील मी, असं दम बी दिला वरून. कळलं. तुम्ही वाडी संबंधाने मला काय म्हणून निरोप पाठवित आहात. ही वाडी माझी आहे, तेव्हा तुमचा आणि माझा संबंध काय लागलं. ते ऐकून पंचांनी विचार केला की जाऊ द्या, आपणच होऊन म्हणजे स्वतः होऊन निकरावर येऊ नये. आपण होऊन जास्त निकरावर येऊ नये म्हणजे जास्त लगेच तुरंत भांडण तंटण करू नये. कारण भांडण करणं हे विवेकी माणसाचं कामच नाही. जे देखील थोड्या हातापायावर येतात मारामारे धक्काबुक्की करतात ना, ते अविवेकी आहे. विवेकी माणूस हा बुद्धीने काम करीत असतो. कळलं की नाही. आणि अविवेकी माणसं काय करतात, लगेच काठ्या घेतात एकमेकावर. कळलं की नाही. बघा तुम्ही आदिवासी लोक वगैरे ते दिवसभर काम करणार, संध्याकाळी दारू पिणार, टेप लावणार आणि इतके नाचणार, कधी कधी रातभर नाचतात आहे की नाही. हा, बायका पोरं सारे ते जंगलात, पायाला कोण नसताना त्यांचेच. आणि समजा कधी 2 वाजेपर्यंत, कधी 11 वाजेपर्यंत, कधी नाचणार आणि कधी मनात आलं की एकमेकाचं तर भांडणही सुरू होतात. पण ते भांडणं मग असे नसतात. हे काट्याकडून एकमेकाला झोडपाझडपी, कोयती काढतात, झोडपाझडपी, इतके झोडपतात की बस विचारू नाही. एखाद्या म्हशीला झोडपल्या झालं. बायको बी नवऱ्याला मारिती. आणि बरं सकाळ झाली का पुन्हा एका जेवणार स्वयंपाक बनवणार, पुन्हा कामाला जाणार. अशी ते लोक. जाऊ द्या. ते ऐकून पंचांनी विचार केला की जाऊ दे, आपणच होऊन निकरावर येऊ नये. काही दिवसांनी त्याचे त्यालाच वाईट वाटून त्याचे त्यालाच त्या मातबर पुरुषालाच काय वाटेल, स्वतःलाच वाईट वाटेल.
काय राव, लाज वाटेल त्याला, नाही वाईट वाटेल म्हणजे लाज वाटेल, काय बा आपण दुसऱ्याची वाडी घेतली, किती दिवस घ्यायची, नको या तुमचं तुम्हाला चाललो मी, असं त्याला वाटेल. असं यांना वाटू लागलं. कुणाला? पंचांना. काही दिवसांनी त्याचे त्यालाच वाईट वाटून तो वाडी आपल्या स्वाधीन करील असे झाल्याला बरेच दिवस होऊन गेले. पण हा विचार करून सुद्धा बरेच दिवस झाले, वाट पाहत आहेत, परंतु तो विचारा काही वाडी सोडायला तयार नाही. तथापि वाडीची काही गोष्ट तो गृहस्थ बोलत नाही, अजिबात नाही. असे पाहून सर्व पंचांनी मिळून, मग आता पंचांनी विचार केला किती दिवस वाट पाहिजे, त्याला पश्चाताप सुद्धा येत नाही, इतका बिनलाजा माणूस आहे, कळलं की नाही. मग आता याच्यावर काहीतरी केलं पाहिजे, है ना. सर्व पंचांनी मिळून सरकारात त्यावर फिर्याद गुदरली म्हणजे केस टाकली, सरकारामध्ये केस टाकली की अशा अशा माणसाने आमची वाडी घेतलेली आहे, कोर्टामध्ये केस टाकली. आणि त्यास निरुपायामुळे न्यायाधीशाजवळ खेचीत नेले. आता शेवटी न्यायाधीश आहे तो, आहे की नाही, ताबा आहे, सरकार त्याच्यात काय अधिकार आहे, म्हणून त्यांनी 2-4 माणसं पाठवले आणि जबरदस्त त्याला ओढून न्यायालयासमोर हजर केला, खेचीत नेले, ओढून नेले. तेव्हा न्यायाधीशाने विचारले, अहो गृहस्थ, तुम्ही पंचापासून वाडी घेतली, ती त्यास परत का देत नाही? तेव्हा त्या गृहस्थाने जबाब दिला म्हणजे उत्तर दिलं, अहो महाराज किंवा अहो सरकार, वाडी कुणाची? वाडी तर माझी आहे. त्या संबंधाने पंचांचा माझा अर्थार्थी काही संबंध नाही, कारण वाडी कुणाची आहे? माझी आहे. तेव्हा न्यायाधीशाने साक्षी व खतपत्रांचा पुरावा आणून आपले म्हणणे साबित करण्यास त्या गृहस्थास सांगितले. न्यायाधीश म्हणाले, ठीक आहे, तुझी वाडी आहे ना, मग काहीतरी पुरावा दाखवशील की नाही, तू कागदपत्र काहीतरी असले पाहिजे, आहे की नाही, साक्षीदार कोणीतरी असले पाहिजे. तर न्यायाधीशाने साक्षी व खतपत्र म्हणजे 7/12 नावावर असलेला कागद, खतपत्रांचा पुरावा आणून आपले म्हणणे साबित करण्यास सांगितले. आपले म्हणणे साबित करण्यास सांगितले म्हणजे आपले म्हणणे सिद्ध करण्यास सांगितले, की तू सिद्ध कर की माझीच वाडी आहे म्हणून. साबित करण्यास त्या गृहस्थास सांगितले. पण तो पुरावा कुठला आणणार, कारण त्याच्यावर काही पुरावा नव्हताच, आणणार कुठून तो. तेव्हा काहीतरी इकडले तिकडले ठोकून लबाडीचे बोलणे बोलू लागला, आहे की नाही. त्याने 2-4 तारख्या असे घालत राहिला आणि काहीतरी आज तर मिळालंच नाही, फाटलंच, पाणी पुरा आला, त्यात वाहूनच गेलं खतपत्र, असं काहीतरी इकडचं तिकडचं ठोकू लागला. इकडले तिकडले ठोकून लबाडीचे बोलणे बोलू लागला. मग आता शेवटी न्यायाधीशाने काय केलं, मग त्यास कैद करून सरकारने सांगितले की त्याला मग जेलमध्ये टाकलं सरकारने, आहे की नाही. आणि जोपर्यंत तू यांची वाडी यास परत देणार नाहीस, तोपर्यंत तू कैदेतून सुटणार. दुसऱ्याच्या वस्तूला आपलं म्हटला, त्याचा परिणाम जेलमध्ये जावं लागला अर्थ. आता सिद्धांत, वरील दृष्टांतावर सिद्धांत, म्हणजे वरील दृष्टांत ज्याकरिता दिला तो सिद्धांत काय ठरतो ते आता ग्रंथकार सांगतात. जीवरूप मातब्बर मनुष्याला, आता तिथं जो मातब्बर मनुष्य होता त्या जागी कोण घ्यायचा? जीव. मातब्बर धनवान, तर जीवरूप मातब्बर मनुष्याला मोक्ष संपादन करण्याचे सत्कृत्य करण्याची इच्छा झाली. जसं त्या माणसाला इच्छा झाली होती काय? धर्मकृत्य करण्याची इच्छा झाली होती. त्याप्रमाणे जीवाला इच्छा उत्पन्न झाली काय? की आपण आता अरे बाप किती जन्म घ्यायचे, आता आपल्याला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. मोक्ष संपादन करण्याचे म्हणजे मोक्ष प्राप्त करण्याचे सत्कृत्य करण्याची इच्छा झाली कुणाला? जीवाला. परंतु देव गंधर्वादिकांच्या शरीरात भोगांची आसक्ती विशेष असल्यामुळे त्यांची शरीरे धारण करून आत्मज्ञान होत नाही. लक्षात आलं आहे की नाही. समजा कदाचित आपण स्वर्गात जरी गेलो, तिथं देवता बनलो, तर तिथं जरी आपण ठरवलं, बुद्धी जरी असली, ठरवलं की आत्मज्ञान प्राप्त करून घेऊया, त्यासाठी साधना करूया आणि मोक्ष प्राप्त करून घेऊ, जमत नाही. मोक्ष प्राप्तीसाठी फक्त एकच एक शरीर आहे आणि ते म्हणजे कोणतं? मनुष्य शरीर. कळलं. परंतु देव गंधर्वादिकांच्या शरीरात का बरं, त्या शरीरात का बरं साधना होत नाही? देव गंधर्वादिकांच्या शरीरात काय कारण? की त्या शरीरामध्ये अत्यंत भोगाविषयी काय असते? आसक्ती असते. ती आसक्तीच उजरू देत नाही, त्यामुळे तिथं साधना काही करता येत नाही. परंतु देव गंधर्वादिकांच्या शरीरात भोगांची आसक्ती विशेष असल्यामुळे त्यांची शरीरे धारण करून आत्मज्ञान होत नाही. त्याचप्रमाणे
पशुपक्षादिकांच्या देहात अत्यंत अज्ञान असल्यामुळे त्यांची शरीरे धारण करून तर आत्मज्ञान संपादन करण्याची गोष्टच बोलावयास नको. बघा, पशुपक्ष्यांची जी शरीर आहे त्या शरीरात आत्मज्ञान प्राप्त करून घेता येईल का? नाही. स्वर्गाला प्राप्त करण्यासाठी यज्ञ करता येईल का पशुपक्ष्यांच्या शरीरातून? नाही करता येत. कारण ते शरीर कसे आहे? अत्यंत अज्ञान आहे. त्यांना काहीच ज्ञान नाही आहे. आपण कोण आहोत, कुठले आहोत, आपल्याला गाय बैल म्हणतात का, आहे की नाही, काही त्यांना कळत नाही. त्यांना फक्त एवढंच ज्ञान आहे नैसर्गिक, काय खायचं आणि काय प्यायचं, तेवढंच त्यांना कळतं. कुणाचं खायचं आणि कुणाचं नाही हे सुद्धा त्यांना कळत नाही. कळलं की नाही? त्याचप्रमाणे पशुपक्षादिकांच्या देहात अत्यंत अज्ञान असल्यामुळे त्यांची शरीरे धारण करून तर आत्मज्ञान संपादन करण्याची गोष्टच बोलावयास नको. देवता शरीरात का ज्ञान संपादन करता येत नाही? भोगाची अत्यंत. पशुपक्षाच्या शरीरात का आत्मज्ञान प्राप्त करता येत नाही? अत्यंत अज्ञान. आत्मज्ञान फक्त मोक्षद्वार, जो मनुष्य देह. मनुष्य देह म्हणजे काय? मोक्षाचा दरवाजा. कळलं की नाही? जसं त्या आंधळ्यासाठी बाहेर निघण्यासाठी एकच दरवाजा होता की नाही, तसं आपल्याला जन्ममरण रूप या फेऱ्यातून बाहेर पडण्याकरिता एकच दरवाजा आहे. तो कोणता? मनुष्य शरीर. आत्मज्ञान फक्त मोक्षद्वार म्हणजे मोक्षाचा दरवाजा जो मनुष्य देह तोच धारण करून होते असे लक्षात घेऊन जीवाने पंचमहाभूतापासून मनुष्य देह मागून घेऊन त्यात आपली बिऱ्हाड केली, आपली वस्ती केली. बिऱ्हाड केली म्हणजे काय? आपली वस्ती केली. म्हणजे त्या देहात तो राहू लागला. कोण? जीव. कुठं? मनुष्य शरीरात. कळलं की नाही? वाडीत, महाजनवाडीत होती ती दृष्टांतामध्ये, तसे मनुष्य शरीरात राहू लागला. महाजनवाडीमध्ये कशासाठी गेला होता तो गृहस्थ? सत्कार्य करण्यासाठी. आणि काही नाही, जीवाने मनुष्य देह पंचमहाभूताकडून मागून घेतलं. कशासाठी? मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी. बरोबर? चला, पंचमहाभूतापासून मनुष्य देह मागून घेऊन त्यात आपली बिऱ्हाड केली. तरी सुद्धा मनुष्य देहातल्या विषयासक्तीरूप विघ्नांच्या योगाने, जसं त्या माणसाला त्या महाजनवाडीत राहायला गेल्यानंतर काय लोभ आदी विकार उत्पन्न झाल्यामुळे त्यांनी धर्मकार्य करायचं सोडून दिलं, तसं इथं मनुष्य शरीरात आपण आलो, ज्या उद्देशानं आलो तो उद्देश आपल्याकडून सुटतो आहे. कोणत्या उद्देशाने आपण आलो या मनुष्य शरीरात? मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता, आहे की नाही? परंतु अत्यंत विषयासक्ती असल्यामुळे विषयाच्याच पाठीमागे जीव मनुष्य लागला, आहे की नाही? धनाधिका मागं लागला आहे, अन्य गोष्टी मागं लागला आहे आणि मुख्य उद्देश सुटून गेला. कोणता? मोक्ष प्राप्तीचा. ठीक. तरी सुद्धा मनुष्य देहातल्या विषयासक्तीरूप विघ्नांच्या योगाने आत्मज्ञानद्वारा मोक्ष मिळविण्याचा जो मूळचा हेतू म्हणजे कारण, आत्मज्ञानाच्या माध्यमाने आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा हा जो त्याचा हेतू होता. कुणाचा? जीवाचा. आत्मज्ञानद्वारा मोक्ष मिळविण्याचा जो मूळचा हेतू तो जीव विसरून गेला. इतकेच नव्हे तर उलट तो पंचमहाभूतांनी दिलेला देह तो आपलाच देह असे म्हणू लागला. आता ती वाडी त्याच्या बापाची होती का? पण तरी तो मनुष्य काय म्हणायला लागला काही दिवसांनी, ही वाडी माझीच आहे. तर साध्य म्हणजे काय? आपला आहे का? कुणाचा आहे? पंचमहाभूताचा आहे. पण याच्यामध्ये राहता आपण काय म्हणायला लागलो? हा देह माझा आहे. आता याच्यावर विचार करणारच ना ते पंच. अरे दिल आज ना उद्या ना परवा, परत द्यायला तयारच नाही आपण त्यांचा देह त्यांना. ते सुद्धा काय करणार? कारवाई करणार. तो आपलाच देह असे म्हणू लागला. तेव्हा पंचमहाभूतांनी शास्त्राद्वारा जीवास अनेक निरोप पाठविले. जसं त्या पंचांनी निरोप पाठवला होता की नाही, तसं इथं सुद्धा या पंचमहाभूतांनी काय केलंय? शास्त्राच्या माध्यमाने निरोप पाठवलाय. शास्त्र रोज सांगताय की देह तू नाही, देह पंचमहाभूताचा आहे, तरी सुद्धा जीव सोडायला तयार नाही. काय म्हणतो? हा देह माझाच आहे. कळलं? तेव्हा पंचमहाभूतांनी शास्त्राद्वारा जीवास अनेक निरोप पाठविले. तू धारण केला देह आमचा आहे असं सांगायला लागले पंचमहाभूत. यासाठी तू उगीच म्हणजे विनाकारण अभिमान धरून यावर ममत्व करू नको. हे जीवा, हे मनुष्या, या देहावर विनाकारण अभिमान धारण करून आपलं ममत्व करू नको, आपला हक्क गाजवू नको असं सांगतायत वारंवार. कोण? पंचमहाभूता. ममत्व करू नको म्हणजे आपला अधिकार गाजवू नको.
करू नको. तरी सुद्धा त्या निरोपांची म्हणजे शास्त्राच्या वचनांची त्यांनी मुळीच पर्वा केली नाही, आहे की नाही. म्हणून मनुष्य हा एवढे निरोप येत आहेत आपल्याला, शास्त्रवचन रूपी निरोप, त्याचे काही आपण पर्वा करतो का? अजिबात पर्वा करत नाही. पर्वा करत नाही म्हणजे तिकडे लक्ष सुद्धा देत नाही, त्यांचं म्हणणं ऐकत नाही. शास्त्राच्या वचनाची त्याने मुळीच पर्वा केली नाही. उलट क्वचित त्याचा एखादा स्नेही, समजा एखादा मित्र भेटला, स्नेही भेटला, हितचिंतक भेटला आणि तो म्हणायला लागला काय, ऐका, उलट क्वचित, क्वचित म्हणजे कदाचित, क्वचित त्याचा एखादा स्नेही किंवा कोणी सत्पुरुष वेदांत श्रवण करण्याबद्दल त्यास उपदेश करू लागला, आहे की नाही. म्हणतो एखादा मित्र, अरे चल जाऊ आपण शिकायला साधनास्थलीमध्ये म्हणून, आहे की नाही, म्हणतो की नाही, म्हणू लागला, तर त्यास इकडल्या तिकडल्या खोट्या नाट्या गोष्टी सांगून व काय करावे, आपल्यास वेळ मिळत नाही हो, अहो चला कीर्तनाला, संध्याकाळची वेळ, आता काय करणार तुम्ही, झोपून तरी 7 ते 9 कीर्तन आहे, अहो काय सांगू, दिवसभर खूप काम करून थकलो आणि खरं सांगू का, तरी आलो असतो मी बरं का, पण कनी मला माझा एक तो पाहुणा भेटायला येणार आहे, त्यामुळे मला काही उद्या बघू बा, अजून आहे ना 7 दिवस, सप्ताह, आज पहिलाच दिवस आहे ना, एवढे काहीतरी काय, जाऊ की मग उद्या बघा. दुसरा दिवस येतो, तो बिचारा पुन्हा म्हणतो, अरे चल की, पुन्हा हा दुसरं काहीतरी कारण सांगतो, तिसरं काहीतरी कारण सांगतो, चौथं, सप्ताह पूर्ण होऊन जातो, तरी कीर्तनाला जात नाही. खोट्या नाट्या गोष्टी सांगून व काय करावे आपल्यास वेळ मिळत नाही, अशा प्रकारचे बहाणे करून तो त्याच्या उपदेशाचा अनादर करतो. अशा रीतीने आज नाही उद्या, उद्या नाही काही कालाने तरी आत्मविचार करून जीव आमचा देह आम्हास परत करील अशी आशा बाळगून पंचमहाभूतांनी बहुत वर्षे वाट पाहिली. ते पंचमहाभूत बरेच वर्षे वाट पाहतात, जाऊ द्या आज नाही उद्या, उद्याने परवा सुधरेल, हे शास्त्र ऐकल ते शास्त्र ऐकल, मग त्याला कळेल, कधीतरी आमचा देह आम्हाला वापस देईल असं वाट पाहतात. कोण? पंचमहाभूत. तरी जीव कशाला त्या संबंधाने विचार करून गोष्ट काढतो आहे, जीव तर बिलकुल विसरून गेला, आहे की नाही. त्याबद्दल मनात सुद्धा आणायला तयार नाही की हा पंचदेह ज्याच्यात आपण राहतो आहोत हा आपला नाही आहे, पंचमहाभूताचा आहे, ज्याचा त्याला वापस केला पाहिजे असं मनात सुद्धा आणायला तयार नाही. कोण? जीव. शेवटी पाहून पाहून निरुपाय झाला. वाट पाहून पाहून बरेच वर्ष वाट पाहिली त्या पंचमहाभूतांनी, आज दिन उद्या दिन, शेवटी काही उपाय राहिला नाही, आता पर्याय राहिला नाही. शेवटी पाहून पाहून निरुपाय झाला. तेव्हा पंचमहाभूतांनी मग काय केलं, यमराजापाशी फिर्याद गुदरली, है की नाही. यमराजाजवळ काय टाकली, केस टाकली आपल्या नावावर की हे जीव पंचमहाभूताचा देह आमचा म्हणजे आमचा देह असून आम्हाला वापस करत नाही, केस टाकली. यमराजापाशी फिर्याद गुदरली व ती गुदरती वेळी पुढे लिहिल्याप्रमाणे तक्रार केली. काय तक्रार केली की या अज्ञानी जीवाने आत्मज्ञान संपादनाच्या कार्याचा बहाणा करून, विचारी आम्हाला त्यांनी किती काकुळता आला होता की आम्हाला आत्मज्ञान दुसऱ्या देहात प्राप्त होत नाही, या मनुष्य देहातच आत्मज्ञान संपादन करता येतं, कसंही करून आम्हाला एवढे वेळेस तरी हे मनुष्य शरीर द्या, अशी काकुळती आला होता हा जीव अज्ञानी. आणि बघा देह मिळाल्याबरोबर कसा उन्मत्त झाला, अजिबात आमचा देह आम्हाला वापस द्यायला तयार नाही. बरं आत्मज्ञान प्राप्त करायला पण तयार नाही, धर्मकृत्य करायलाही तयार नाही, आणि आमचं देह आम्हाला आमची वाडी आम्हाला वापस पण देत नाही. म्हणून केस टाकली. कोणी? पंचमहाभूतांनी. कुठं? यमराजा. या अज्ञानी जीवाने आत्मज्ञान संपादनाच्या कार्याचा बहाणा करून आमच्यापासून मोक्षाचे साधन जो मनुष्य देह, मोक्ष साधन कोण आहे? मनुष्य देह, तो घेतला आहे. पण बोलल्याप्रमाणे याने मोक्ष साधन तर काही केले नाही, ते नाहीच, अजिबात काही करायला तयार नाही, आहे की नाही. नुसता झोपतो, सकाळी 8ला झोपला तर सकाळी 9लाच उठवतो, आहे की नाही. कोणी 10 वेळेस जरी उठवलं ना, खाली डोकं जरी भिजवलं नेऊन घातलं तर योगा करायला सुद्धा येत नाही. कळलं की नाही? हा चला. पण बोलण्याप्रमाणे याने मोक्ष साधन तर काही केले नाही. पण आज जरी लक्षात आलं नाही तर 4-10 वर्ष लक्षात येईल, अरे आपल्याला योग करण्यासाठी कोणतरी बळजबरी नेण्याचा प्रयत्न करीत होतं, तेव्हा आपण केला नाही. अरे काय करू, गेलं माझं शरीर माझ्या ताब्यातून, आता पोट दुखतं, काय डोकं दुखतं, इकडं सुटलं तिकडं सुटलं, नंतर पश्चाताप येईल, डायबिटीज झाला, हे झालं ते झालं. मग मात्र दिवस निघून गेले असणार, हातातून वेळ निघून गेली असणार, मग रडल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कळलं? डॉक्टर सुद्धा काही करू शकत नाही.
एवढी जड बुद्धी माणसाची असू नये. कोणी सांगताय ना आपल्याला चला योगा करायला, लगेच गेलं पाहिजे. चला, आमच्यापासून मोक्षाचे साधन जो मनुष्य देह तो घेतलाय, कोण म्हणायला लागले? पंचमहाभूत. पण बोलण्याप्रमाणे याने मोक्ष साधन तर काही केले नाही, ते नाहीच. आणि उलट या आमच्या देहाचा आपण मालक होऊन बसला आहे. देह आमचा, वाडी आमची, आणि म्हणतो कोणाची? माझी. तर आमचा देह आम्हाला याचकडून परत देव व्हावा अशी क्रिया ठोकली. कोणी? पंचमहाभूतांनी. कुठं? ही वादीची तक्रार ऐकून यमराजाने आपला स्वतःचा एक दूत, त्याला प्रतिवादी म्हणतात, प्रतिवादी आज्ञाने जीवाकडे पाठवून त्यास आपणास समक्ष येऊन भेटण्यास सांगितले. यमराजाने काय केलं? लगेच एक आपल्या दूताला बोलवलं आणि सांगितलं, जा अमक्या अमक्याला घेऊन या. का बरं तो वाडी देत नाही पंचांची? बोललो ना त्याला माझ्याकडे. घेतो यमराजाचा दूत. बरोबर सांगितले. यमराजाचा निरोप ऐकल्याबरोबर आला तो यमराजाचा दूत. आहे की नाही? बापरे बाप, आतापर्यंत तुम्ही भरपूर बहाणे केले, मला कामच आहे, आमका पाहुणा भेटल्याणार आहे, असंच आहे तसंच आहे, पण आता मात्र तिथं काही वशिला चालत नाही. आता मात्र घाबरला. यमराजाच्या दूताला हे सुद्धा म्हणू शकत नाही, थोडं थांबा, फक्त 2च मिनिटं, सही तरी करून द्या मला. सारं लिहून ठेवलं आहे, फक्त काय करायचं राहिली? ते सुद्धा जमत नाही. यमराजाचा निरोप ऐकल्याबरोबर भयाने, म्हणजे भीतीने गडबडून जाऊन त्याने त्याचकडे जाण्याची तयारी केली नाही. करावीच लागती. ज्या स्थितीत असेल त्या स्थितीत सोडून यावं लागतं. कळलं की नाही? असं नाही की आता संध्याकाळची वेळ कमीत कमी सकाळी चहा पिऊन तरी जाऊ. हा, जशा स्थितीत आहे. यमराजा दूत आला रे आला, निघावं लागतं. जेवण नाही, आणि तुमचे आंबे आता पिकत आले, 2-3 दिवस थांबा, नाही तर आंबे खाऊन तरी जाऊ. हा, तिथं वशिलाच चालत नाही बाबा. ऐकल्याबरोबर भयाने गडबडून जाऊन त्याने त्याचकडे जाण्याची तयारी केली. मग त्यावेळी मला यावेळी येण्यास फुरसत नाही, म्हणजे वेळ नाही, माझे निकडीचे काम आहे, म्हणजे लय महत्वाचं काम आहे, आत्ताच मला येवत नाही असे बहाणे करून मी येत नाही असे सांगण्याची काही त्याची छाती झाली नाही. छाती झाली नाही म्हणजे हिंमत झाली नाही. हिंमतच नाही त्याची, ताकदच नाही आता बोलायची की मला आता वेळ नाही आणि आमकं काम आहे. बहाना बिना तिथं चालतच नाही. कळलं की नाही? ते रूप पाहिल्याबरोबरच म्हशीवर बसलेला, काळा काळा टोप घातलेला, हातात त्रिशूळ, ते बाबा 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 बाबा, ते यमराजाचं स्वरूप पाहिल्याबरोबर हा काय होतो? अर्धा घाबरून जातो, घामाघूम होतो आणि म्हणतो नाही 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 नाही, येतो 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 मी येतो, लगेच लगेच निघून कळलं की नाही? त्यांना हे सुद्धा मनात विसरून जातो की तुम्ही आता इतकं लांबून आले, थकले असाल, निदान चहा पाणी तरी घ्या, जेवण करा, हे सुद्धा मनात विसरून जातो मनुष्य. आणि लगेच त्यांच्याबरोबर निघायला तयार होतो. नाही, जावंच लागत. नाही गेलं तर ओढून येतात ते. आहे की नाही? काय ते? मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. कळलं की नाही? तिथं भयंकर वेदना देतात म्हणते असे. काही छाती झाली नाही. आपण पुढे आपण जाणार असे ऐकून आपले स्त्री पुत्राधिक संबंधी धाय धाय रडताहेत असे पाहूनही त्यास एकदम सोडून देऊन स्वतः यमराजाच्या दूताबरोबर त्यास यमलोकात जावे लागले. आहे की नाही? आता दिसतंय माझ्या जाण्यामुळे हे रडू राहिले, दुःख होऊ राहिले, यांना सोडून कसं जाऊ? इच्छा नसते, पण जावंच लागतं. कळलं की नाही? तेव्हा यमराजाने त्यास विचारले. गेला यमराजासमोर, आहे नाही, उभं केलं त्याला तिथं त्याच्यामध्ये, ठीक आहे ना? यमराजासमोर उभं केलं आहे. त्या कैदीच्या कॅबिनमध्ये उभं केलं आणि विचारायला लागले यमराज, हा पंचभूताचा देह तू पंचभूतास परत का नाही देत? असा जबाब प्रश्न विचारला. कोणी? यमराजाने. तेव्हा अज्ञानी जीव म्हणू लागला, हा देह तर माझा आहे, याविषयी पंचभूताशी माझा संबंध काय? तिथे जाऊन म्हणायला लागला, हा देह काय आहे? माझा आहे. न्यायालयात जाऊन सुद्धा, कोर्टात जाऊन सुद्धा. तेव्हा पंचभूतांनी हा स्थूल देह व सूक्ष्म देह आपला आहे असे शाबित केले. तेव्हा पंचमहाभूतांनी तर सिद्ध केलं की हा स्थूल देह आणि सूक्ष्म देह कुणाचा आहे? आमचा आहे. हे सिद्ध केलं कोणी? पंचमहाभूतांनी. आणि सिद्ध करता नाही आलं कुणाला? जीवाला.
तेव्हा पंचभूतांनी हा स्थूल देह व सूक्ष्म देह आपला आहे असे शाबित केले, म्हणजे सिद्ध केले, त्याला पुरावे दिले. त्यास 4 वेद, 18 पुराणे वगैरे सर्व शास्त्रांची प्रमाण रूप साक्षी दिल्या. अर्थातच अज्ञानी जीवाला हा देह आपला आहे असे सिद्ध करता आले नाही. तेव्हा यमराजाने दुसऱ्याचा देह आपला आहे असे मानल्याबद्दल त्या अज्ञानी जीवाला काय केलं? 84 लक्ष योनीच्या कैदेत टाकले. तसं त्या मातब्बर पुरुषाला न्यायालयाने, कोर्टाने काय केलं? कैदेत टाकलं, जेलमध्ये टाकलं. तसं यमराजाने सुद्धा त्या जीवाला काय केलं? कैदेत टाकलं. कोणत्या कैदेत? 84 लक्ष योनी रूपी चक्रामध्ये टाकून दिलं. जाय मर आता, आहे की नाही? असा त्या अज्ञानी जीवाला 84 लक्ष योनीच्या कैदेत टाकले. त्यावेळी ठराव केला तो असा. काय ठराव केला? की त्याने पंचभूतांचा देह त्यास परत दिल्या वाचून त्याला या कैदेतून बाहेर पडता यावयाचेच नाही, असा ठराव. की हे जीवा, जोपर्यंत तू हा पंचमहाभूताचा देह पंचमहाभूतांना वापस देणार नाही तोपर्यंत तुला या 84 लक्ष योनी रूप कैदेतून बाहेर पडता येणार, असा ठराव झाला. कळलं? या स्तव बा शिष्या, देह हा पंचभूताचा आहे. बघा, देह पंचभूताचा आहे की नाही? श्रीगुरु सांगताय शिष्याला समजावून, देह हा पंचभूताचा आहे. सबब तो तू आपला आहे असे समजू नको. सबब म्हणजे त्यामुळे तो देह तू आपला आहे असे समजू नको. आणि त्यांचा त्यास परत कर. म्हणजे परत करणं म्हणजे काय बरं सांगतायत? परत कर म्हणजे देह दृश्य आहे, त्यामुळे तो आपण नाही असा निश्चय कर. देह कसा आहे? दृश्य आहे, आपण त्याचे द्रष्टा आहोत. देह माझा नाही, देह पंचमहाभूताचा आहे असा निश्चय कर. दृश्य आहे त्यामुळे तो आपण नाही, आणि तो पंचभूतांचा असल्यामुळे आपलाही नाही. कारण देह गुणाचा आहे, पंचमहाभूताचा आहे, आपला असा मनात विवेक करून देहावरील अहंता व ममता टाकून दे, असं श्री गुरुनी शिष्याला सांगितलं. पुढे पुन्हा शिष्य प्रश्न करतो, त्याचा विचार आपण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.